7 जन्म हाच नवरा मिळवली म्हणून वडाची पूजा करते आणि हे तर नवरा उपाशी मारती. उपाशी कसलं तुम्ही 4 चपातीचा मुर्दा पाडलाय की कधी खाल्लं 4 चपाती? सकाळी. सकाळी खाल्लं म्हणते. मग आता वाजले किती? आता वाजले तर आता करायचंच आहे की दिवसभर शेंड कुणी खुडलं या. तुझा बात म्हणत होता की आमच्या तुम्हाला शेती आहे का, शेती आहे का? मग घेतली ना शेती. मग आता शेतीतलं काम केलं म्हणून का बिघडलं कुठं? हा मग मी कुठं म्हणते बिघडलं, मी तर करतेच की काम, पण तुम्हाला अजून भूकच लागते सारखी म्हणलं. तुमचं हे डेरकं कोणी मोठं केलं या? ही तुझ्यामुळेच झालं की झक मारली आमची. 4 चपातीचा मुर्दा पाडता ती पाडतांवर अजून म्हणता माझ्या पोटाला अन्न नाही. वाजल्या किती? हा वाजल्या किती? मग आणि 7 जन्म हेच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करते ना, नवरा उपाशी मारते म्हणलं का नाही आता मला तुम्ही? मग हे कोणी वाढवलंय? हे कोणी वाढवलं म्हणजे वाजले किती? आता इथं मी खुरपत बसलोय आणि तू शेंड तोडलं म्हणते. शेंड कोणी खोडलं? सगळ्या बागाचं शेंड खोडलंय मी. मग तुलाच पाहिजे होती की शेती. हा मग शेतीतलं काम केलं म्हणून का बिघडलं का? होतेच ना. मग इचरायची एक पद्धत असते शेती हाय का म्हणून. शेती हाय का म्हणलं म्हणून नसताना शेती कोण घेईल का? नोकरी असताना तुझ्या घरातली म्हणत होती शेती पाहिजे. मग आता शेती केल्या घेतली, मग आता शेतीतलं काम करत. कोणी बी विचारताय की नोकरी असली म्हणून काय झालं, शेती हाय का म्हणून विचारत असते ती माणसं. दोन्ही बी असं वाटतंय, नोकरी बी असावी शेती बी असावी. नोकरीवर काढून तुमच्या सारख्याला दिलं तर नको का शेतीवर जगायला? मग शेतीतली काम करायची कोणी? घ्यायला लावली शेती तुम्हीच. आम्ही कुठं घ्या म्हणलंय? आम्ही फक्त विचारलं शेती आहे का, तर शेतीच घेतली विचारलेल्या शब्दाला. शेती घ्यायला लावली बिनकामाचं. इथं मला खुरपा नोकरी असताना चक मारली. आणि मला उपाशी ठेवती. 4 चपात्या खाल्लेले किती खोटं बोलताय? किती खोटं बोलतोय म्हणजे? 4 चपातीचा मुर्दा पाडलाय की चपात्या तर काय म्हणत असतील. मी कुठल्या जागी हरीन 4 चपाती जाते का एक तर चपाती मला? ओयो शिवच वाढतं का बिना चपातीचं? किती किती खोटं बोलावं माणसानं. सांगते. गुलाबजाम तर 2-2 प्लेट खाल्ले तर काय तर बोलू बघ. हे बघ घाल चल माझ्या पाठीत. मग काय पण सांगतेस? काम करायला लागलाय तुम्ही. असं काम करते ती का हातात घालून? स्वयंपाक करणं म्हणजे शेंड खुडता खुडता मी जाऊन घरात स्वयंपाक करायचा होता काय? मग केलं म्हणून काय इथं उपाशी मारते का मला? किती खाचाल? शेती आहे का विचारलं म्हणून जमीन कोण घेतं का? आम्हाला तुम्हालाच पाहिजे होती की ग? आम्हाला पाहिजे म्हणजे एक विचारण्याची पद्धत असते ती. एवढी नोकरी असताना पोरग आणि रान घेतलं तरी पण तुम्हाला नको वाटते रानातली कामं करायला. कुठं शेंड 4 तोडली तर लगे म्हणते मी शेंड तोडत बसले. मग कोणी केलं हे सगळ्या झाडांचं शेंड खुडलं की आता? हाच नवरा मिळू दे म्हणून 7 जन्मी मिळू दे म्हणून वडाची पूजा करत बसली आणि इथं नवऱ्याला उपाशी ठेवले. हे काय असं कामाला लावायचं असतं नवऱ्याला? आणि इथं मला कामाला लावलं. आता हे ट्रेनिंग दिलेलं वाया जाणार नाही का? म्हणून ती ट्रेनिंग पुढं पण होईल आपलं कामाधंद्याला म्हणून ह्या जन्मात ट्रेनिंग देऊन ठेवायचं. चांगलं ट्रेनिंग द्यायला लागले. काढला की अर्धा सारा. नाही म्हणत आता काढतो की. काढा काढा. तुम्हाला लय हौस होती ना शेती पाहिजे शेती पाहिजे. तुम्हाला काय हवसच नव्हती का? हवस असल्याशिवाय येऊन बसला का इथं? सगळं गावात काढायला लागला रानातलं. काम करताय असं मांडी घालून कोण खुरपत काय? गुडं चालतोय ग गुडं चालतोय. पोत घेऊन येऊन मांडी घालून बसून असं कोण करतं का? शेतकरी काय पोत हातून बसतो? मातीत बसायचं असतं. मला सांगायला मातीत बसायचं.
जेवलं नाही कसं इथं जेवणाचा उताडा आलाय ती कुठं मला माहित आहे. जर मला उपाशी ठेवून काय खरंच बसली माझी इतकं वाईट झालं. पुन्हा मनाच मला शिळं पडलं म्हणून शिळं पडल्याला पण तुम्हाला खायला लावती सोडत नाही. जादा झाल्यावर एका दिवशी जादा जेवायचं एका दिवशी कमी जेवायचं आणि वरनं म्हणायचं मला उपास ठेवलं. स्वयंपाक करत करत दामटून हानते की हा अहो ती टेस्ट बघितली होती एकदा बघितली तर किती वेळा काढ चाला. हा टेस्ट बघून निम्म पातेलं खाली करा लागलेस की. अहो नुसती टेस्टच बघितली होती मग थोडं टेस्ट बघायला किती एक टेस्ट बघायला किती लागते. अहो 2-3 तुकडं खाल्लं. 2-3 तुकडं का अर्ध पातेला हाणून टाकलं की तो आणि म्हणते टेस्ट बघते. बया एकदा खाल्लं तर किती वेळा काढायला लागली किती वेळा मग माझ्या डेअरीचं माप काढते. हात नाही का उगाच वाढते काय उगाच वाढते का हा? हे अनुवंशिक आहे. हा अनुवंशिक मग का तुझ्या खाण्यावर डेअरी माझी मोठी झाली का. डेरा अनुवंशिक असते का